कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण ज्यामुळे महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. खरं तर आज ही घटना आठवण्याचं कारण असं आहे की नुकतंच सातारा जिल्ह्यातल्या सासपाडे गावात एका 13 वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि तिच्या नकाराने राग येऊन तिचा खून करण्यात आला. आणि आता या प्रकरणामुळे पुन्हा मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरलाय. काय आहे हे प्रकरण? यामुळे कोपर्डीच्या प्रकरणाची आठवण का झाली? थेट मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर का उतरला? त्यांच्या मागण्या काय आहेत आणि हे प्रकरण अजून किती दूरवर जाण्याची शक्यता आहे? सगळ्याबद्दल आपण जरा सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट. पहिले तर काय प्रकरण घडलंय हे समजून घेऊयात. राहुल यादव या 35 वर्षाच्या तरुणाने दुपारच्या वेळी आर्या चव्हाण नावाची 13 वर्षाची मुलगी शाळेतून घरी आली. त्यावेळेस तिच्या मागे तिच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी तिच्या घरात कोणीही नव्हतं. तो घरात आलेलं तिला कळलंही नाही. मात्र ज्यावेळेस ती कपडे बदलण्यासाठी आत गेली तेव्हा राहुलने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आर्याने स्वतःच्या बचावात त्याच्या पोटात लाथ घातली आणि रागात येऊन राहुलने जवळच ठेवलेल्या दगडी दळणाच्या जात्याचा एक भाग उचलला आणि तिच्या डोक्यात घातला. आर्या जागीच मरण पावली. त्यावेळी राहुल घाबरला आणि पळून जाऊन एका टेकडीवर जाऊन लपला. पोलिसांनी तपास सुरू केला, त्याला शोधून काढलं. त्यानंतर त्याने स्वतःहून स्टेटमेंट दिलं की त्याने त्या लहान 13 वर्षाच्या मुलीचा खून केला. त्यानंतर त्याच्या घरासमोर मोर्चा काढला गेला. त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली. पोलीस तपासात आणखी एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे राहुलने याआधीही म्हणजेच 10 वर्षांपूर्वी एका दिव्यांग मुलीवरती अत्याचार केले होते. मात्र त्या प्रकरणात त्याच्या विरोधात पुरावे नसल्यामुळे त्याची सुटका झाली होती आणि आता 9 महिन्यांपूर्वी त्याच दिव्यांग मुलीचा मृत्यू झाला. अनेकांच्या म्हणण्यानुसार राहुल यादव हा बिहारचा आहे, पण बऱ्याच जणांना तो महाराष्ट्राचाही वाटतोय. तो नेमका आहे कुठला हे अजून कळलेलं नाहीये. राहुलचे वडील वडापावची गाडी चालवतात. त्याच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे त्या अंथरुणातच असतात. काही स्थानिक लोकांचं असंही म्हणणं आहे की राहुलचं लग्न झालं होतं, मात्र त्याच्या वागणुकीमुळे त्याची बायको त्याच्यापासून वेगळी झाली. त्यामुळे आता या घडलेल्या प्रकरणामध्ये राहुलच्या फोनचा तपास केला गेला आणि तपासातून असं पुढे आलं की राहुलला अश्लील व्हिडिओ बघण्याची सवय लागली होती. मात्र एवढ्या सगळ्या पुराव्यांनंतरही अजूनही राहुलवर न्यायालयीन खटला चालवला गेलेला नाहीये, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आणि राहुल यादवला फाशीची शिक्षा देण्यासाठी मागणी करत ग्रामस्थ आणि सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता. आठवलं का? असंच काहीसं याआधीही घडलं होतं. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात 3 दलित पुरुषांनी मराठा समाजातील एका 15 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिची हत्या केली. तिचे दात, हातपाय तुटलेले होते आणि तिच्या शरीरावर चावल्याच्या खुणा होत्या. ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळी एका मुलाने हे सगळं पाहिलं. त्या मुलाला बघताच आरोपी पळू लागले होते. मात्र त्याने त्यांच्यातल्या एकाला ओळखलं, गावात जाऊन घडलेल्या प्रकाराची सगळी माहिती दिली, ज्यामुळे गावकरी संतापले. ज्या दलित वस्तीतले ते आरोपी होते त्या वस्तीतल्या लोकांनी त्यांची पाठराखण न करता त्यांच्या कुटुंबियांना घर सोडण्यास प्रवृत्त केलं. नंतर जशी ही बातमी पसरली तसं संतापात येऊन पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांनी एकत्र येऊन मराठा क्रांती मोर्चा काढत त्याचा विरोध केला. बलात्कार हत्या प्रकरणात 6 महिने हा मोर्चा चालला. न्यायालयीन कारवाईनंतर त्या 3 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. कोपर्डी बलात्कार प्रकरणाची तुलना दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराशी अनेकांनी केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप पसरला. या प्रकरणातील जे 3 आरोपी होते, जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैमुळ, या तिघांनाही न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी ती अल्पवयीन 15 वर्षाची मुलगी 9वीत शिकणारी विद्यार्थिनी होती आणि मराठा समाजातली असल्याने मोठ्या प्रमाणात मराठा लोक रस्त्यावर उतरले आणि दोषींविरुद्ध राज्यभर मराठ्यांनी मूकमोर्चा काढला. तेव्हा त्यांनी लवकर तपास, जलद खटला चालवण्याची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनादरम्यान या प्रकरणाने महाराष्ट्राच्या विधानसभेतही गोंधळ उडवला होता. त्यामुळे तेव्हा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आरोपींना अटक केली असून लवकरच त्यांची सुनावणी होऊन त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पण या मोर्चाची सुरुवात जरी कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणावरून झाली असली तरी नंतर त्याचं रूपांतर सर्वसाधारण मराठ्यांवर झालेल्या अत्याचारांच्या संतापात झालं होतं. आणि हा मोर्चा केवळ एका शहरातून, एका गावातून नव्हता आला, तर महाराष्ट्रभर पसरला होता. या मोर्चातून सुरुवात झाली ती मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची. कारण आरोपींना मृत्यूदंड द्या, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अथवा शिथिल करा, या सगळ्या मागण्यांसोबत मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण द्या, याही मागण्या त्यावेळी या आंदोलनातून सरकारसमोर ठेवण्यात आल्या होत्या. 2016-17 झालेल्या या मोर्चामुळे सरकारवर चांगलाच प्रभाव पडला. कारण हा मोर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर राज्याबाहेरही आणि देशाबाहेरही काढण्यात आला होता. त्याची सुरुवात खरं तर छत्रपती संभाजीनगर पासून झाली. नंतर बीड, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड तसंच राज्यातल्या 58 ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला होता. तसंच राज्याबाहेर बिदर, इंदोर, देवास, बुरहानपूर, ग्वालेर या शहरांमध्ये आणि देशाबाहेर म्हटलं तर रशिया, नेदरलँड, दुबई, अमेरिका यासारख्या मोठमोठ्या देशामध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या वेळी 15 मागण्या केल्या गेल्या होत्या, पण आतापर्यंत त्यातल्या काहीच मागण्या पूर्ण झाल्यात.
आरक्षणाबद्दल बोललं तर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली होती. तब्बल 16% आरक्षण देण्याची त्यांनी मंजूर केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला. मात्र आता 2025 मध्ये पुन्हा फडणवीस यांच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण मंजूर करण्यात आले. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा काही काळापुरता शांत झाला होता. पण आता सासपाडे गावात घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा मराठा समाज रस्त्यावर उतरलाय आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा केलाय. त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त करून पोलिसांनी प्रवेशबंदी केली. आंदोलकांच्या शिष्टमंडळाला निवेदन देण्यासाठी आणि चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला गेला होता. त्यामुळे त्यांच्या मागण्या समजून घ्यायला जिल्हाधिकाऱ्यांना सोपं झालं. असा हा प्रकार घडला. पण आता यापुढे या प्रकरणात काय घडेल हे पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र तक लावून बसलाय. राहुल यादव हा गुन्हेगार आहेच, मग निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय? आर्याला न्याय मिळायला हवा असे पोस्टर घेऊन चिमुकल्यांसोबत गावातल्या शहरातल्या स्त्रियाही या मोर्चात उतरल्यात. मग त्यांच्या या मोर्चाला सरकार काय प्रत्युत्तर देते? राहुलला फाशी व्हावी ही जी त्यांची मागणी आहे त्यावर सरकार काय निर्णय घेईल? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.